लाख लाख शुभेच्छा. आता मात्र एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला देवान भंडारी तर दुसऱ्या बाजूला कुंदन पाटील अशी ही संघ मालकांची मॅच मित्र. रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस वीर तानाजी दापोडी. आपण पाहिल्या तर दोन मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी अमर आणि कालिका माता 11 कमजोर पडताना पाहायला मिळाले. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. जेवणाला थोड्याच वेळेला सुरुवात होते, अर्थात 5 मिनिटांना. आता आपली जी भांडी लावली का लगेच आपण जेवण करून घेणार आहोत. खेळाडूंना विनंती आहे, खेळाडूंसाठी या मंडळाच्या माध्यमातून जेवण ठेवलेलं आहे. पोट भरून जेवा आणि मागच्या माणसाचा विचार करा. या वेळेस इथं मात्र पाहतोय पहिला चेंडू राजू पाटील यांच्या माध्यमातून चांगला हाताला जातोय. आपण जर पाहिलं तर 40+ मध्ये या खेळाडूने खऱ्या अर्थाने हाहाकार माजून ठेवलेला आहे. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो आपलं कर्तृत्व 100% देत असताना पाहायला मिळतात नेहमीच. आणि या ठिकाणी पाहूया निवडकतेमध्ये गुणवत्ता सादर करत असताना इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू मात्र चांगला होता, प्रहार त्याहून अधिक, परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. आला पहिलाच चौकार. प्रयत्न चेंडू हवेमध्ये होता. खूप चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून 50+ क्रिकेटचे सामने मित्र आपण अनुभवतात. अप्रतिम खेळ याही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोनं. आणि या मैदानाच्या आतमध्ये आपली कर्म कुशलता अर्पण करत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेस आपण पाहिले तर श्री शेतोई डावकरी शैलीचा फलंदाज, एक आक्रमक रूप नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे आक्रमक रूप त्यांचं पाहायला मिळेल. कारण समोर टीम आपण जर पाहिली तर वीर तानाजी दापोडे एक पॅक टीम आहे, बॅलन्सिंग टीम आहे. आणि या टीम समोर आपल्याला 2 हात करत असताना जास्तीच्या धाबा असणं गरजेचं आहे. राजू पाटील पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस कार्पेटच्या सानी चेंडू ऑन साइडला येतोय, क्षेत्ररक्षक येतोय, दुरून पाहूया. यस, इथं मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. या वेळेस मिस टाइम आहे, परंतु क्षेत्ररक्षण नाही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा. एकच धाव तेही घेतली जाते. धावा बनण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. खास करून जर विचार केला आपण तर रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाकडे, या संघाला कडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत, परंतु या ठिकाणी कुठेतरी मित्र म्हणेन धावा बनत नाहीत. धावांसाठी रोख लागलेला आहे, फलंदाजांना जणू काही बांधून ठेवलेला आहे. यावेळेस उडवलाय की चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात होते. हेमंत यावेळेस बॉडी शॉट, क्या बात आहे. पूर्णपणे चेंडूची लाईन रीड केली आणि पवित्रा चेंज केला. चेंडू सीमा पार. हेमंत पाटील पुन्हा एकदा फील्ड प्लेस चेक करत असताना, कारण मागील चेंडूवरती आपण जर पाहिलं तर रिव्हर्सचा फटका खेळला गेला होता. गॅप मधून चेंडू सीमापार ढकलून दिलं होतं दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर चांगली क्षमता आहे. टेंबोली संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सोडवला इनफिल्डच्या वरतून, पाहूया. क्षेत्ररक्षक आहे कुंदन पाटील त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. परंतु 2 धावांपासून रोखू शकत नाही. या 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 17 या अंकावरती अंकित गेली आहे. यावेळेस अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू हेमंत यांचा आपल्याला पाहायला मिळाला. जागतिक रवचा आदेश देत असताना निर्धावची होते सांगतात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 17 या अंकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या फेरीचे जेवढे सामने आहेत ते 5 षटकांचे खेळवण्यात येतील आणि त्यानंतर ठरवलं जाईल की सामने 4 षटकांचे की 3 षटकांचे खेळवले जातील. कारण आपल्याला वेळी बघायचं आहे, कारण आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. यावेळेस उडवलाय, काय घडते पाहूया. तोलून मापून मारलेला चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. यस, दिगंबर पाटील यांनी जर बॅक टू बॅक 3 षटकार लावले तर जगदीश मात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 लागलेला आहे, 2 अजून बाकी आहेत आणि दुसरा लागलेला आहे. नो डाऊट बॅट बदल निघाल्यानंतर असं वाटलं की चेंडू सीमा पार, षटकार. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे जेवढे खेळाडू आहेत ते स्टेजच्या बाजूला यायचे आहेत. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी स्टेजच्या बाजूला यायचं आहे. डीजे आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. जगदीश मात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचा मनोदर वाढवण्यासाठी पारितोषिक लावलं जातंय. आपण पाहिलं तर जोशी साहेबांसाठी 1 चौकारसाठी 500 रुपये लावले होते आणि इथं मात्र आता 1 षटकार जर लगावला खास करून दिगंबर पाटील यांनी तर त्यांना सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय जगदीश मात्रे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. निश्चितच हवं तसं बॅट मध्ये एक्झिक्युटिव्ह करता आलं नाहीये. 1च धाव घेतली जाते आणि एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकते. 30 या अंकावरती लागली गेली आहे. आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा इथं मात्र खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 11 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं खूप धावा जमा केल्या. 19 धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार, त्यानंतर 1 सिंगल. मानकोली संघाचा बंडू माली, आपण कुठे असाल तर दिवा स्पोर्ट दिवा शी संपर्क साधायचा आहे स्टेजच्या बाजूला. खास करून आपण जर पाहिलं तर दिवा स्पोर्ट दिवा आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. खास करून प्रवीण म्हात्रे साहेब आणि पप्पू म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्थापित केलेला आहे, संघ बनवलेला आहे. तर या सर्व प्लेयरला विनंती आहे की मग स्टेजच्या बाजूला यायचं आहे.
यस आपण पाहिलं तर सन्मान्य प्रदीपजी म्हात्रे साहेब असतील, पप्पूजी म्हात्रे साहेब असतील यांच्या माध्यमातून दिवास्फोट दिवा हा संघ तयार झालेला आहे. आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये यानंतर सामन्यामध्ये पाहणार आहोत. खास करून प्रदीप उर्फ पप्पू पाटील यांचा संघ जागृत मराठा राणाल या संघा दरम्यान 2 हात करणार आहेत. यस पाहूया मनोज तरे येतोय आपल्या संघाला तारणहार बनतो की तारून नेतो काय ही पाण्यासारखं राहील, कारण 2 ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च झालेले आहेत. 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर अपील आणि अपील मध्ये फसलेला आहे फलंदाज. LBW च्या स्वरूपात होतोय बाद. 11 बॉलां 25 धावांची इनिंग पेश केली. ज्या कामासाठी पाठवलं होतं तो काम मात्र पूर्ण करताना पाहायला मिळाले. दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून मनोज तरे यांनी पहिल्या चेंडूवरती एक चांगला चेंडू हाताळला आणि गडी बाद केलं. पाहूया या वेळेस हिम्मत येतोय मैदानाच्या आतमध्ये. असं पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस हिम्मत येतोय डाबाला सापडण्यासाठी आवरण्यासाठी मनोज तरे याने मात्र चांगला चेंडू हाताळला होता. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस कार्पेटच्या साइडने चेंडू ऑन साइड ला येतोय. क्षेत्ररक्षक दुरून झपावतोय. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावीचा दबाव टाकलेला. काय करता पाहूया. परंतु रनिंग बिटवीन द विकेट हिम्मत यांची चांगली पाहायला मिळते आणि इथं पात्र पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. यस या ठिकाणी सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचं आगमन होत आहे. खास करून आपण पाहिलं तर ओम साहेब पिशे संघाचा एक धडाकेबाज फलंदाज पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जोशी साहेबांचंही इथं आगमन होत आहे. आपलंही सरस स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर लागली गेली आहे ती म्हणजे 32 धावा. या वेळेस एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होतात एसटी रक्षकांदरम्यान चेंडू सीमा पार. चौकार. या वेळेस स्क्वेअरच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. इथे एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडेल पाहूया. हिमतीला दाद नाव आहे हिम्मत आणि त्याला दिली जाते किंमत 2 धावांची. 2 धावांनी स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 38 अंकावरती लागली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. या वेळेस ऑन साइड ला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण परंतु इथेही 2 धावेचा मानस धरलेला आहे. मनसुबा आखलेला आहे आणि यस रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. इथेही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने स्कोअर कार्ड मध्ये बदल 40 धावा धावफलकावरती. यस आपण बोलूया मागच्या मॅच मध्ये ज्याने खूप चांगली फलंदाजी केली होती अर्थात सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब यांनी चांगली फलंदाजी केली होती. त्यांना देऊया इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थात जी ट्रॉफी आहे सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे.
मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली होती. खास करून आपण पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 29 धाबांची बहारदार खेळी पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये 4 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. चौफर फलंदाजी पहिला सामना होता आणि पहिल्या सामन्यामध्ये एक जिगरबाज खेळी. चौथे षटक घेऊन येतो नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये. पाहूया 40 धावा 3 षटकांमध्ये जमा केलेले आहेत. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय की स्वेलिक अंपायरच्या रिझर्व्ह मध्ये चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. इथं मात्र पाहायला मिळतंय की 2 धावा जमा होत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचते. डावखुरे शैलीचा इथं मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून श्रीश ठाकरे एक चौकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे खेळून काढतायत. या वेळेस सोडवलाय. क्या बात आहे. तोलून मापून मारलेला हा ब्रँडेड मित्र म्हणेल चौकार आहे की षटकार आहे. पाहूया काय येतोय. चौकार. यस चौकार येतोय. यस या 4 धावांनी धावसंख्या आपण पाहिली तर 46 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू या वेळेस इथं मात्र आपण पाहिलं तर मॅचची वरील कडा होती. इथं मात्र चेंडू खेळी करतोय क्षेत्ररक्षणाच्या मध्ये. तू घे तू घे तू घे मी घे असं करून इथं मात्र आपण जर पाहिल्या 3 धावा कंप्लीट केल्या. जिथे मात्र आपण पाहिल्या तर एकही धाव खर्च झाली नसती, परंतु अशा ठिकाणी इथं मात्र 3 धावा खर्च होत आहेत. 3 धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 49 धावा ऑन बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ इथं मात्र चालू आहे नरेंद्रांच्या माध्यमातून. यस इथं मात्र 50+ जनसागर तयार झालेला आहे, जमलेला आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडू यांचं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीचा फटका हिम्मत यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अजून एक येतोय चौकार. चौकारच्या पद्धतीने आपण पाहिलं तर 53 धावा ऑन बोर्ड. 50+ क्रिकेट आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय की 50+ धावा बनवत आहेत. 5 ओव्हरचा हा सामना मित्र पाहायला मिळतोय. चौथी ओव्हर प्रगती पथावरती 2 चेंडूंचा खेळ या ओव्हर मध्ये बाकी आहेत आणि धावा जर पाहिल्या तर 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. हिम्मत आज खरोखरच आपली हिम्मत दाखवतोय. निवडक खेळाडू मध्ये वर्णी या वेळेस पुन्हा एकदा उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा येतोय चौकार. सन्मान्य प्रदीप पाटील फॅन टीम, जागृत मराठा राणाल या सर्व टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. जागृत मराठा राणाल या संघाचे सर्व खेळाडू आपणास इथं समोर यायचं आहे, कारण यानंतर आपल्याला मॅच खेळायचा आहे. तर दिवास्पोर्ट दिवा आणि जागृत मराठा राणाल या संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. खेळाडूला विनंती आहे की जेवण आलेलं आहे. आपण 5 मिनिटात जेवणाला सुरुवात करणार आहोत. तर खेळाडूला विनंती आहे की आपण जेवण करू यायचं आहे. या दरम्यान आपण पाहतोय एक चौकार येतोय.
यस, अजून एक चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पहिली हॅट्रिक रवी भोईर, दुसरी हॅट्रिक संजय मात्रे आणि तिसरी इथं मात्र हिम्मत कंप्लीट करतोय. जेवण सर्वांना मिळेल, आपण घाई करायची नाही आहे. लाईन मध्ये जेवण घ्यायचं आहे, सर्वांसाठी जेवण आहे. तर त्या अनुषंगाने आपण थोडस सहकार्य करायचं आहे. घाई करू नका, घाई करू नका. सर्वांसाठी जेवण आहे. पोटभर जेवा आणि मागच्याचा विचार करा. जागृत मराठा राणाल या संघाचे जेवढे प्लेयर्स आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आपले संघनायक सन्मान्य प्रदीप पाटील साहेब आपल्या सर्वांस बोलवत आहेत, तर प्लीज आपण या. यावेळेस श्याम येते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपटलेला बॉल पाहतोय आपण, हवं तसं एक्झिक्युटिव्ह करता आलं नाहीये आणि इथे मात्र आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. आणि निश्चितच आपण जर पाहिलं ना तर हिम्मतयान जेवढी स्ट्राईक दिली जाईल ना तेवढे निश्चितच धावा बनल्या जातील. आज बॉडी लँग्वेज जे आहे ते पूर्णपणे पॉझिटिव्ह पाहायला मिळते, अग्रेसिव्ह पाहायला मिळते. कारण त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 4 चौकार पाहायला मिळाले. या स्पर्धेतील तिसरी चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज आपण पाहतोय हिम्मत. यावेळेस स्ट्राईक वरती आहे. यावेळेस दिशा दिलेल्या एनफिल्डच्या वरतून मारण्याचा इथं प्रयत्न. मनोज तारे त्या ठिकाणी आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. परंतु 2 धावांपासून रोखू शकत नाही. या 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 64, 64 धावा. जेवण घेताना आपण घाई करायची नाही आहे, लाईनीतून जेवण घ्यायचं आहे. सर्व खेळाडूंसाठी जेवण आहे, भरपूर जेवण आहे. तर थोडसा सहकार्य करून जेवणाला सुरुवात करायची आहे. यावेळेस आपण पाहतोय दोन धावा इथं मात्र जमा केले जातात. 66 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. भरपूर धावा धाव फलकावरती दिसल्या जात आहेत. माग या स्पर्धेचा जर आपण विचार केला हाय स्कोर जो आहे तो 66 धावांचा आहे. आणि इथं मात्र आपण पाहतोय की तेवढ्या धावा आहेत धाव फलकावरती आतापर्यंत जमा केलेल्या आहेत. रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाच्या माध्यमातून. यस, इथं मात्र पाहू शकता आपण चेंडू इथेही थांबत नाही आहे. चेंडू जातो सीमा पार आणि हा चेंडू आहे नो बॉल. याच्यात या चेंडूवरती मिळतात 5 धावा. येणारा चेंडू जो आहे तो फ्री. धावसंख्या अफलातून वाढली जाते 71, 71 धावा धाव फलकावरती. 71 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात पाहायला मिळते. या वेळेस अजून एकदा एक चालाकीचा फटका खेळताना दिसतोय. पाहूया. 17ची काय त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा दबाव टाकलेला आहे, परंतु इथं मात्र दुसरी धाव कंप्लीट करता आली नाही आहे. एकच धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहतोय 72 धावा धाव फलकावरती लागले गेले आहेत. संतोष
जोशी सर आपण संपर्क साधायचा आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 72 धावा झालेल्या आहेत. या 66 धावांचा या स्पर्धेचा हाय स्कोर होता आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर 72 धावा तब्बल लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू या वेळेस मात्र चांगला चेंडू आहे. राजनार यास काही करता आलं नाही. फलंदाज बाद होतोय. बॉलच्या सुरुवात पुन्हा एकदा या वेळेस मात्र स्क्वेअर मारा आहे. वाईटचा चेंडू हाताला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 73 या अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. परंतु समोर ही वीर ताराचे दापोडे आहे. या संघाकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. पाहू या ही जी धावा आहेत या कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की थांबल्या जातील. या वेळेस आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाब्याने आपण पाहू शकता धाव फलक 75 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. वीर तानाजी दापोडे संघास 76 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. तर चला 2 संघ इथं उपस्थित व्हायचा आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि जागृत मराठा राणाल या 2 संघादरम्यान इथं मात्र नाणेफेक केली जाईल. तर सन्माननीय मंगेशजी माली साहेब यांच्या शुभ हस्ते इथे पत्र नाणेफेक केले जाईल 2 संघादरम्यान. एका बाजूला प्रदीप पाटील फॅन टीम जागृत मराठा राणाल, दुसऱ्या बाजूला सन्माननीय प्रवीण म्हात्रे आणि सन्माननीय पप्पू म्हात्रे साहेब फॅन टीम दिवास्पट दिवा या संघादरम्यान ही बिग फाईट बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मित्र आपल्या भेटीसाठी. गणेशदा नाणेफेक कोणी यस राणाल संघाच्या माध्यमातून इथं नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चला फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंचांना विनंती आपली जागा घ्या.
तर सन्माननीय गणेशजी पाटील त्याचबरोबर त्यांच्या सहकारी या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय रामदासजी म्हात्रे साहेब आपले या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचही उपस्थित झालेले आहेत. तर सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. फक्त आपलं क्षेत्ररक्षण सजलं की खेळाला सुरुवात होईल. चला रिद्धी सिद्धी काल्ल्यार वेल कमी खर्च करायचा आहे. बाकी खेळाडूंना विनंती आहे की आपण जेवण करून घ्या. दिवास्फोट दिवा आणि जागृत मराठा राणाल यानंतरची होणारी मॅच पहिल्या फेरीतील शेवटची पाहायला मिळेल. पहिल्या फेरीचे जेवढे सामने आहेत ते 5 षटकांचे खेळवण्यात येतील. त्यानंतर ठरवलं जाईल की बाकीचे मॅचेस किती ओव्हरचे खेळवले जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजू पाटील आणि आपण कुंदन पाटील या दोन सलामी वीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मनोहर टन होतो गोलंदाजी मार्क वरती. एक चांगला गोलंदाज आहे, चांगली शैली आहे. परंतु आज या ठिकाणी मी तर म्हणेन राजू पाटील यांची कसोटी आहे. कारण तब्बल 76 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि मैदानावरती तल ठोकून चांगली कामगिरी करावी लागेल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे. चेंडू गॅप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया अंतिम क्षणामध्ये चेंडूला अडवलेला आहे. अशा रीतीने आपण जर पाहिलं तर 1-2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. यस, या ठिकाणी एक मोठा हादरा आपल्याला पाहायला मिळते. राजू पाटील यांच्या माध्यमातून क्रीजवरती थांबायला हवं होतं. मॅचचा गांभीर्य जरा बघता गेला तरी ज्या क्षमता आहे राजू पाटील यांच्याकडे, परंतु अति घाई संकटात नाही असं फटका खेळून काढले. परंतु अप्रतिम तिथं मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल कन्वर्ट करत असताना पाहायला मिळाले अरविंद यांच्या माध्यमातून. भर देतो या वेळेस मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस इथं मात्र निर्धावची होते सांगता.
यावेळेस उडवलाय, पाहूया ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये आहे. यावेळेस पाहतोय आपण एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने चेंडू सीमा पार, चौकार. पण पाहिली तर 6 अंकावरती जाऊन पोहोचते. जवळ 15.25च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायच्या आहेत. यावेळेस हवं तिथे खेळायचा होता, तिथे चेंडू गेला नाहीये. इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. आणि एका धावेने धावसंख्या जर पाहिली आपण धापलकावरती 7 या अंकावरती लागली गेली आहे. आता मात्र इथनं कुंदन पाटील यास मॅचचे सूत्र हाती घ्यावं लागतील, कारण 2 ओव्हर ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या पॉवर प्लेच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही चांगली फटकाबाजी खेळू शकता, कारण मुभा असते हवेमध्ये फटका खेळण्याची, कारण जास्तीचे खेळाडू जे आहेत ते इनफिल्डच्या आतमध्ये असतात. त्या कारणास्तव तुम्हाला गॅप सुद्धा मिळतोय. आणि जर तुम्ही हवेमध्ये खेळले गेले तर तिथेही धावा बनतायत. परंतु पाहूया, मनोहर एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेस स्लोअरचा मारा पाहू शकता आपण. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे, चेंडू थांबत नाहीये, जात सीमा पार, येतोय चौकार. धावसंख्या पाहिली तर आपण 11 या अंकावरती पाहायला मिळते. जवळ 76 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठा झटका खास करून वीर तानाजी दापोडे संघाला लागताना दिसला, तो म्हणजे राजू पाटील. आज खऱ्या अर्थाने त्याची गरज होती, कारण बिग हिट मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर भरत एक चांगली फलंदाजी करतोय. यस, नवीन गोलंदाज स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिद्धी सिद्धी काल्लेर संघाचं देवान भंडारी यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळण्यात येते. या वेळेस पाहतोय आपण ऑन साइडला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय की 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. एक चांगला गोलंदाज आहे, दिलखुश व्यक्तिमत्व ही त्यांच्याकडे पाहायला जातंय. यावेळेस चेंडूला टर्न केलाय, चेंडूला गॅप मध्ये फेकून दिलेला आहे. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू सीमा पार, चौकार. अंकावरती जाऊन पोहोचते. प्रत्येक ओव्हर मध्ये जर विचार केला तर 15.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे, 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 16 या अंकावरती लागली गेली आहे. म्हणजेच इथनं मात्र अजूनही या ओव्हर मध्ये 14 धावांची रिकव्हरी करायची आहे. 14 धावा अजूनही वसूल करायच्या आहे. तेव्हा कुठंतरी तुम्हाला जे अक्षिण रनरेट आहे, हवं ती धावगती प्राप्त करावी असेल तर तुम्हाला या धावा जमा कराव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस बॉडी शॉट, क्या बात है, अतिशय देखना चिकना फटका, चेंडू सीमा पार, चौकार.
ट्रिक पूर्ण करताना पाहायला मिळाले. आज संघाला गरज आहे तारणहार बनणं गरजेचं आहे स्वतः. इथं मात्र आपण पाहू शकता संघ मालक एकीकडे संघ मालक गोलंदाजी करतोय तर दुसरीकडे संघ मालक फलंदाजी करतोय. दोघांची जुगलबंदीमध्ये इथं मात्र पाहायला गेले तर 2 चौकार ठोकले गेलेत. धावसंख्या पाहतोय आपण 20 या अंकावरती. जवळजवळ 76 धावांचं टार्गेट. क्या बात आहे. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो केलेला आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. खूप चांगली धगधग त्या उन्हामध्ये ही थकथकती आपण 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतात. धावसंख्या जर पाहिली तर 22 अंकावरती जाऊन पोहोचते. खेळाडूंमध्ये कोणी जेवण करायचं बाकी असेल तर आपण लगेच जेवण करून घ्यायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण ही जेवण करून घ्यायचं आहे. यावेळेस दिशा दिलेली आहे. इथेही गॅप शोधलेला आहे परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर पायांच्या हालचालीमध्ये आपण पाहिलं तर या चेंडूला अडवण्यात आलं गेलं. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार होईल परंतु जर तरला मुळीच जागा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. धावसंख्या पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा ऑन बोर्ड. अजूनही विजयाचं समीकरण जे आहे ते 53 धावांचं आहे. 18 चेंडू 53 धावा. समीकरण थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. अशक्याला शक्यमध्ये बदलण्यासाठी तुम्हाला जिद्दीने शर्तीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मेहनतीचा दिवा झलकावा लागेल जेणेकरून तो प्रकाशामध्ये या सामन्याचं चित्र बदलून जाईल. यस आपण जर विचार केला ना तर वीर तानाजी दापोडे संघ हा अनुभवाने भरलेला संघ आहे. खास करून आपण पाहिले तर माजी अध्यक्ष सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि संस्थापक अध्यक्ष सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर या अनुभवाचा कितपत फायदा घेतला जाईल हे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत कुंदन पाटील यांच्याकडून चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. तर चला वेल कमी खर्च करायचा आहे. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. संतोष मडवी यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. कुंदन पाटील स्ट्रायकर मॅन. फुल टॉस डिलिव्हरी. फुल टॉल वसूल होईल का परंतु इथं मात्र मौका भी दिया और चौका भी दिया. चेंडू सीमा पार. चौकार. बलगावरती. क्या बात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस स्लोअरचा मारा आपण पाहिलं तर फ्लॅटेड डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वल्लाच जातो. परिणाम स्वरूप पंच सुनील मात्रे सर आमच्याकडे बोलतात वाईटची खून केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 28 अंकावरती जाऊन पोहोचते. 76 धावांचं टार्गेट. इथं मात्र जशाच तसं उत्तर देण्याचं काम या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस चप्पल झाले होते. क्रॉस झाले होते परंतु फटक्याला एक्झिक्यूट करता आले नाहीत. बीट झाले आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर ती म्हणजे पाहू शकता आपण 28 धावा ऑन बोर्ड. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय परंतु इथं मात्र काय घडते पाहूया. अप्रतिम झेल. फलंदाज बाद होते. क्या बात आहे. अंतिम क्षणामध्ये
आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती नजर ठेवली, मागील चेंडूवरती कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु इथं मात्र प्रशंसाजन्य खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात कुंदन पाटील. गोलंदाज आपण पाहतोय संतोष मडवी, त्यांच्यावरती जास्त आरडाओरड करू नका, या गावचे जावं आहेत ते. यावेळेस पाहू शकता आपण अप्रतिम चेंडू हाताला जातोय, धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहू शकता आपण कपवरती 28 अंकावरती षटक क्रमांक 3 चालू आहे. 76 धावांची गरज आहे. कुंदन पाटील जोपर्यंत होते कुठेतरी आशा जागृत झाली होती, त्यानंतर मात्र मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. यावेळेस उडवलाय, सेफ लँडिंग होईल. एक धाव कंप्लीट केलेला आहे, हिम्मत आहे त्या ठिकाणी, परंतु इथं मात्र पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहू शकता चांगला चेंडू इथे हाताला जातोय, आणि इथं मात्र आपण पाहिलं तर निर्धाजी होते सांगता धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 30 या अंकावरती 76 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं होतं. आता मात्र विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. वीर तानाजी दापोडे या संघाला दिगंबर पाटील, भरत. चांगला चेंडू उंचावून मारलेला, पाहूया झेल होतो का, आणि अतिशय सुंदर झेल. मध्ये खरोखर बघा या कसं क्षेत्रक्षणी ते तिथे हलवतात. दिगंबर यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर स्लोवरचा मारा, डॉट चेंडू. हाणामारीच्या शतकामध्ये असं जर डाट बॉल खेळले गेले तर खरोखर आपला संघ कुठेतरी फटका मारण्याचा, कटवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण.
आता एक धाव संख्या 9 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. श्याम चौधरी कटोरीला चेंडू. आता या फटक्याची काही आवश्यकता नाही. खरोखर तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला सीमापार चेंडू घालवायला लागेल. दुसरी धाव सुद्धा करण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. अतिशय सुंदर गोलंदाजी दिगंबर यांची. काहीतरी क्रॅम्प्स आल्यात पायाला. पुढचा चेंडू. धाव संख्या 33. सिलेक्ट चेंडू आवश्यक धावा. चांगला चेंडू. खरोखर अतिशय सुंदर चेंडू. स्लोवरचा मारा. अतिशय सुंदर गोलंदाजी. फलंदाजांना हलवून पण देत नाही. श्याम चौधरी वीरताने दापोडे संघाचा खेळाडू. पुढचा चेंडू श्याम चौधरी यांना. पाहूया सीमापार पाठवतात का. मारण्याचा प्रयत्न पण हा चेंडू निर्धार. व्हाईट चेंडूचा इशारा. गोलंदाज दिगंबर अतिशय सुंदर गोलंदाजी. पाहूया पुढचा चेंडू. हा सुद्धा व्हाईट चेंडू. लेग साहेबचा मारा. काय गरज असताना व्हाईट चेंडू टाकण्यात ते गोलंदाजा प्रयत्न करत आहे. जागृत मारायचा खेळाडू सर्व चला व्यासपीठावर हजर हवे. तुमचे ओनर आहेत पप्पू शेडे बोलत आहेत तुम्हाला. सहा चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. वीरताजे दापोडे संघाला. चला जागरूक मारायचे खेळाडू जे कोणी असतील त्यांनी व्यासपीठावर यावे. आणि जागृत मराठा राहणार. पुढच्या नाण्यापैकी जागृत मराठा राहणार आणि दिवास्फोट दिवा झाले ना. बॉलर कोण. भोलेनाथ. सांग भोलेनाथ. आता तू तरी काय करशील. सुजित. 6 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. पाहूया लेफ्ट हँडर बॅट्समॅन आणि यारकरचा मारा. चांगला चेंडू. पायावर मारलेला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. बॅट्समॅनला काही हाताळता आला नाही तो. दुसरा चेंडू सुजित यांचा. 5 चेंडू 41 धावा आणि फुल टच टाकलेला चेंडू. काय मारता आले नाही. 4 चेंडू 40 धावांची आवश्यकता. चार चेंडू 41 धावांची आवश्यकता. श्याम चौधरी तुमच्याकडून अपेक्षा एक तरी षटकार मारायला असे. दमन दौऱ्यामध्ये तुम्ही 2-4 षटकार मारले होते आणि वीर तरी दापोडे संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. मारला टोलवला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण. 3 बॉल 39 धावांची आवश्यकता. जवळजवळ मॅच ही संपुष्टात आलेली आहे. वीरताने जवळ हारण्याच्या कागाळात 100% झालेला आहे. अतिशय सुंदर चेंडू. फुलवर चेंडू होता पण मारता आला नाही. लेफ्ट हँड बॅट्समॅन यांना.
पुढचा चेंडू आणि हा पण फुलर चेंडू आणि रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाने खरोखर विजयाच्या उंबरठ्यावर शेवटचा चेंडू जवळजवळ विजय झालेला संघ रिद्धी सिद्धी काल्हेर आणि मारलेला उंचावर फटका चलो तो का पाहूया आणि सीमापार चौकार आणि या चौकारानंतर रिद्धी सिद्धी काल्हेर हा विजय संघ घोषित केला. चला मराठा जागू मारा राहणार या संघाने